महात्मा गांधी जिंदाबाद, महात्मा गांधी जिंदाबाद। बापूजी હજુ એ આવ્યા નથી. वेळ लागेल का? ते वेळेचे पक्के आहेत, येतच असतील. त्यांनाही तुमच्या तब्येतीची काळजी आहे. तसं असेल तर त्यांनी अस्पृश्यांच्या मतदारसंघाची वेगळी जी मागणी केली ती मागे घ्यावी. अरे हरिजन माझे आहे, मला त्यांच्याबद्दल कळवळा आहे. अस्पृश्यांना हरिजन हे नाव दिल्याने त्यांच्या समस्या सुटणार नाहीत मिस्टर गांधी. आपण डॉक्टर येस, मीच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. डॉक्टर आंबेडकर, अस्पृश्यांच्या उद्धारासाठी आपण प्रयत्न करत आहात हे ऐकून आहे. हो, ते तर माझे कर्तव्य आहे मिस्टर गांधी. त्याचबरोबर पहिल्या गोलमेज परिषदेला आपल्या भाषणाची प्रशंसा झाली हे ऐकून खुश झालो. पण तुम्ही आपल्या हिंदू धर्माबद्दल जे काही वेल, हिंदू धर्माला मी आपला किंवा माझा धर्म मानत नाही मिस्टर गांधी. का? कारण हिंदू धर्म अस्पृश्यांना आपलं मानत नाही. नाराज होऊ नका, म्हणूनच मी त्यांना हरिजन म्हणतो. त्यांच्या उद्धाराचा विचार करतो. त्यांच्या उद्धाराचा खरंच विचार करत असाल तर मी केलेल्या स्वतंत्र मतदार संघाची मागणी मान्य करा. मिस्टर गांधी, तुम्हाला ही चांगली संधी आहे. डॉक्टर, तुम्हाला माहित नाही, मी अनेकांचा विरोध असतानाही अस्पृश्यांचा प्रश्न काँग्रेसच्या कार्यक्रमात सामील करून घेतला. त्यांच्या उद्धारासाठी 20 लाख रुपये खर्च केले. ओ आय सी, 20 लाख. अहो, पण 20 लाख खर्च केल्याने जे साध्य झाले नाही ते या माझ्या स्वतंत्र मतदार संघाची मागणी मान्य केल्याने साध्य होणार आहे. आणि म्हणूनच म्हणतोय, तुम्ही ही मागणी मान्य करा. त्यात अडचण काय आहे मिस्टर गांधी? बाबासाहेब माफ करा, पण तुम्ही बापूजींना सारखे मिस्टर गांधी का म्हणत आहात? ते आपल्या देशाचे महात्मा आहेत, पहिले आणि एकमेव महात्मा. तुम्ही हे पुण्याच्या येरवड्याच्या कारागृहात उभे राहून हे बोलत आहात की हेच एकमेव महात्मा आहेत? हो, आणि दुसरा महात्मा आहे तरी कोण या देशात? पुण्याच्या पुण्यभूमीत उभे आहात तुम्ही. इथे एक असा महात्मा जन्माला येऊन गेला ज्याने केवळ पुण्यावरच नव्हे, समस्त देशावर अनंत उपकार केले आहेत. आणि माझ्यासाठी तेच महात्मा आहेत. कारण महात्मा ही पदवी त्यांना शोषितांनी, गोरगरिबांनी आपणहून बहाल केली आहे. काय? होय, समानतेच्या तत्वावर भारतीय समाज क्रांती करणारा, 100 वर्षांपूर्वी स्त्रियांना, शूद्रांना प्रस्थापितांच्या दास्यातून मुक्त करण्याचे महान कार्य करणारा असा हा महात्मा. या महात्म्याने अशी एक वाट तयार केली की त्या वाटेवर मी आणि माझ्यासारखे अनेक लोक आजही चालत आहेत.
कोण आहे असा महात्मा? महात्मा ज्योतिराव फुले. या संघर्षाचा शंखनाद या महात्म्यानं 100 वर्षांपूर्वी केला. आपले संपूर्ण आयुष्य भयावह गुलामगिरी नष्ट करण्यासाठी, स्त्रियांच्या अभ्युदयासाठी आणि शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी त्यांनी खर्च केलं. अहो, जेव्हा सुधारक हा शब्दही अस्तित्वात नव्हता तेव्हा त्यांनी हे सगळं कार्य केलं. त्यांना कोणाची प्रेरणा नव्हती, कारण ते स्वयंभू होते. आणि आज तुम्ही आम्ही सगळेच त्यांच्या छायेत उभे आहोत आणि उभा समाज त्यांचे हे कार्य पाहत होता. आणि म्हणूनच या महामानवाच्या पायाशी कृतज्ञ होण्याची संधी त्यांनी साधली. तो दिवस होता 11 मे 1888. आजच्या या कार्यक्रमासाठी बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड महाराज यांचा शुभ संदेश घेऊन यंदे शेठजी यांना बडोद्याहून पाठवलेला आहे. महाराजांच्या तर्फे ज्योतिराव फुले यांना मानाचे महावस्त्र अर्पण केले जात आहे. त्याचबरोबर आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांना हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन ही पदवी देण्यात येत आहे. आजच्या दिवसाची महानता खरंच खूप मोठी आहे, कारण एका क्रांती सूर्याचा सन्मान होत आहे. आपल्या उद्धारकर्त्याला बघण्यासाठी जमलेली ही गर्दी पाहून खरंच खूप आनंद होत आहे. इथे जमलेल्या गोरगरिबांच्या अंतःकरणातून प्रेम, भक्ती, कृतज्ञता, अभिमान ओसंडून वाहत आहे. याचं कारण म्हणजे ज्योतिराव फुले. ज्योतिराव फुले यांनी केलेला असामान्य त्याग, दीनदलित, शेतकरी, स्त्रिया यांची त्यांनी केलेली अखंड सेवा, धर्म मार्तंडांनी कवटाळलेल्या अनिष्ट रूढी, प्रथा, जातीयता या विरुद्ध पुकारलेला लढा, एवढंच नाही तर अस्पृश्यांना माणूस बनवण्यासाठी केलेला संघर्ष, त्याचबरोबर स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाईंना साक्षर करून समस्त स्त्री दास्याच्या बेड्यात ओढणारा युगप्रवर्तक असा होणे नाही. तात्यासाहेबांनी समाजातल्या प्रत्येक घटकाला आपल्या हक्कांची जाणीव करून दिली. चातुर्वर्णाच्या उतरंडीच्या सावलीत निद्रिस्त असलेल्या समाजाला जागं केलं. अशा युगपुरुषाचा आज इथे सन्मान होत आहे. आपण भाग्यशाली आहोत की कित्येक युगानंतर समाजाला प्रकाशाची वाट दाखवणारा क्रांती सूर्य आपल्या अवकाशात अवतरलेला आहे. अशा या युगपुरुषाला म्हणावे तरी काय? देवदूत म्हणावे का संत म्हणावे? उद्धारक म्हणू की द्रष्टा? त्यांना म्हणावे तरी काय? तात्यासाहेबांनी काय बी म्हणू नका. म्हणायचं असेल तर त्यासनी महात्मा म्हणा, महात्मा. वय वय, खऱ्या अर्थानं आम्हा सगळ्यांचा उद्धार करणारा महात्मा हाय हो. हे बघा, ज्योतिराव नुसते ज्योतिराव नाहीत, तर ते आजपासून महात्मा ज्योतिराव फुले आहेत. महात्मा ज्योतिराव फुलेंचा जय सो. 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 आजही हा जयघोष माझ्या मनात निनादतो आहे. महात्मा ही केवळ पदवी नव्हती, तर तो दलित, शोषितांचा, भारतीय गुलामांचा, समस्त स्त्रियांचा अंतःकरणातला आवाज होता.
हजारो वर्षांच्या अंधाराला छेद देणाऱ्या प्रकाशाचा तो सन्मान होता. भारतीय स्त्रियांना सुशिक्षित करण्यासाठी सावित्रीबाईंनी सुद्धा अथक परिश्रम घेतले आणि शेवटी इतिहासाचे पान पालटणारा तो दिवस उगवला, ज्या दिवशी मुलींची पहिली शाळा भरणार होती. शिक्षणाचा श्री गणेशा होणार होता, पण धर्म मार्तंडांच्या मनात अनाचाराने थैमान घातले होते. सावित्री, आवरलं का पंतोजींचं? भाई आवरलं. तुमचं आवरलं का? हा, माझं सगळं आवरलंय, फक्त एक गोष्ट बाकी आहे. अहो, ये 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 ये. मालक, अहो अहो, हे काय करताय तुम्ही? औक्षण. आता हे काय जगा वेगळं? जगा वेगळं काम करायला जाणाऱ्या माणसाचं जगा वेगळं औक्षण. तुम्ही माझं औक्षण. सासूबाई, अहो, तुम्ही सांगा ना हो यांना काहीतरी. अगं आता मी तरी काय बोलू? आजवर तू माझं औक्षण केलं का नाही? अहो, पुरुषांचं औक्षण बायका करत असतात. जगराहाटी सोडून चालणार आहे वय? जगराहाटी सोडणारीच हो. जगराहाटी सोडली म्हणून पंतोजी झाली ना. आज घराबाहेर पडताना तुझा सन्मान हा झालाच पाहिजे. मालक, या लवकर बाहेर. आवंद्या हारी आणली तुमच्यासाठी. या की लवकर. आज न्याहारी मध्ये समजा काही तुमच्या आवडीचं हाय बर का. घेवड्याची भाजी, आमटी, त्यानंतर जवसाची चटणी बी आणली, कांदा हाय आणि भाकर बी हाय. आज एक सोडून 2-2 भाकर खाल तुम्ही. वा. मालक, आव आधी जेवून घ्या ना. सकाळपासून म्हणत राबताय तुम्ही. जेवून घ्या बरं आधी. आता भाकरीनं पोट भरल की या पुस्तकानं भरल? पुस्तकानं. अहो, काय वय बोलता तुम्ही? सावित्री, खरंच माझं तरी पुस्तकाने पोट भरत. एकदा पुस्तक वाचलं ना, मग कित्येक दिवस भूकच लागत नाही बघ. अहो, किती तापा माराल. मी ऐकून घेते म्हणून काय बी बोलता की काय? जाऊ, एकदा वाचून बघ तू, म्हणजे तुला त्यातली गोडी कळल. आव, मी वाचू? अहो, काय बोलताय हो तुम्ही? हा, का काय झालं? मी वाचतो तसं तू वाचायचं. मला सांगा मालक, तुम्ही कधी कोण्या बाई माणसाला असं पुस्तक हातात घेऊन वाचताना पाहिलंय का? अजून तर नाही पाहिलं, पण आता पाहिल तुला. मला हे बघा मालक, तुम्ही आता बोललात ते बोललात,
पण पुन्हा असं काही बोलू नका. का? अहो असं म्हणतात की जी बाई असं पुस्तक हातात घेऊन वाचते ना ती विधवा होते म्हणे. नाही 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 नाही. हा ना असं बी म्हणतात की जर बाईने अक्षर अशी गिरवली ना अशी गुंडुळं तर त्याच्या आळ्या होतात आणि त्यानं नवऱ्याच्या पोटात जातात त्याच्या जेवणातून आणि नवरा मरतो ना म्हणे. नाही 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 नाही. मला काही वाचायचं वगैरे नाही. तुम्ही एखाद्या चांगल्या बाईला कधी असं पुस्तक हातात घेऊन वाचताना पाहिलंय का? असं होय. मला सांग सावित्री, या अक्षरांच्या आळ्या कोण बनवतं ग? आपोआप बनतात. आपोआप? हा म्हणजे देव बनवतो. तुम्हासनी माहिती नाही बाय. भ्रम आहे हा सगळा. मला सांग, जर अक्षराला आपण परब्रह्म म्हणतो तर त्या परब्रह्माच्या आळ्या किडे होतील? नाही 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 नाही. सावित्री, उलट शिकलीस तर ज्ञानी होशील, मुक्ताई सारखी लिहिशील. मुक्ताई सारखी? मुंगी उडाली आकाशी, गिळले तिने सूर्याशी. सौ तू शिकशील लिहायला आणि वाचायला? मी जमल मला. अला काना आ. अला काना आ. हा. तसा हा स. सला काना सा. हा व. वला पहिली वेलांटी वी. सावित्री. सावित्री. तुम्ही तर माझं नाव लिहिलं. जादूचे बया. ज्योती, ए लेकरा ज्योती. हा दादा. अरे काय चाललंय? सुनबाई, अहो हसाय काय झालंय? अव यांनी ना माझं नाव ते हे नाही दादा, गंमत करत होतो. अरे ते बोलत बसू नका, आपल्याला आव झुपायचा आहे. लवकर ये. हसत बसू नका सा. या लवकर. काय आपलं हसत बसते. चला, काम करायची तिथे एवढी पडली ती. पहिल्याऐवजी मला झोपला असता अवताला. चुकलं मालक, खरंच चुकलं. सावित्री, मला लग्नाच्या वरातीतून धक्के मारून बाहेर काढलं, हकलून दिलं. म्हणाले, आमच्या बरोबरीने तू चालू शकत नाहीस, तू शूद्र आहेस, तू मर्यादा पाळ. बेशरम माणसं, तुझी लायकी काय? काय माझी लायकी सावित्री? मी ब्राह्मणाच्या बरोबरीने चालू शकत नाही का सावित्री? का? मालक, मला का तुम्ही इतका त्रास करून घेताय? नका जीवाला लावून घेऊ ना. सावित्री, जे झालं ते वाईट झालं. माझ्यासारख्या शिकलेल्या माणसाची ही अवस्था तर इतरांचं काय? आता आहोत आपण खालच्या जातीचं, त्याला काय करणार? कुणी ठरवलं मी खालच्या जातीचा? ब्राह्मण पण माणूस आणि मी पण माणूस, दोघे एकाच निर्मिकाची लेकरं. मग ते श्रेष्ठ आणि मी शूद्र कसा?
सावित्री उच्च नीचतेची खुळचट कल्पना मुळासकट उखडून फेकली पाहिजे. आज आपण गुलाम झालोय ना, ते केवळ या जातीभेदामुळं. हा जातीभेद माणसाच्या सुखाचा वैरी आहे. 4 वर्ण सुरक्षित आहेत आणि त्यामुळे प्रत्येक वरचा वर्ग हा खालच्या वर्गाचं सामाजिक सांस्कृतिक शोषण करतो. यात सगळ्यात जास्त भरडले जातात ते शूद्र आणि स्त्रिया. त्यांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली पाहिजे आणि याची सुरुवात घरापासून व्हायला पाहिजे. स्त्री शिक्षणापासून व्हायला पाहिजे. हे असलं काय बी होणार नाही बघा. हे बघा मालक, तुम्ही उगा आग्या मोळावर दगड मारू नका हं? शाळा बंद पडली. वर्गात मुली आल्याच नाही. का हो? असं कसं झालं? परपुरुषासमोर कसं बसायचं हा मुद्दा पुढे आला. बरोबरच आहे म्हणा. अहो, लग्नाचं वय त्यांचं. द्या घ्यायच्या वयात आलेल्या पोरी आहेत त्या. तुमच्या मोर कशा बसणार ना? सावित्री, मुली माझ्या समोर बसणार नाहीत, पण तुझ्या समोर तर बसतील. माझ्या समोर? अहो, पर म्या काय शिकवणार त्यांना? म्या पण तुझी थोडी हाय. पण तुझी नाहीस, पण व्हावं लागत. मला? हो, तुला. चला, शाळेची वेळ होत आली. ज्योती, 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 काय झालं सदा? विरोधकांनी शाळा भरू द्यायची नाही असा चंग बांधलेला दिसतोय. अहो, ऐका माझं. आपल्याला नग ती साळा. मामांची चिडल्यात. धीर धरा. अगं, तिचं चांगलंच होणार आहे आणि मी माझ्या पुरीला साळत घालणार. अहो, कशाला पाण्यात राहून माशाशी वैर घेतावं? बकुळा, जग बदलत चाललंय अहो, पण आणि आपल्यालाच कशाला मागं राहायचंय? साळा नाही म्हणजे नाही. सुनबाई, सोडते मसर आणि द्या तिच्या हातात काठी. जाऊ दे पांदीला, राखील तिकडे ती गुरंढोरं. बाबा, तुम्ही मला हाना मारा नाहीतर काय बी करा, मी माझ्या सोनूला साळेत बसावणार म्हणजे बसावणार. अरे बाबा, तुला काय करायचंय ते कर. द्या आधी ते गुरंढोरं सोडून दे मला. म्या बघतो काय करायचं ते. बकुळा, जा लोडणा घेऊन ये. काय मेलीला अवदस आठवली? कशाला पाहिजे का मुलीला शाळा? शाळा 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 इथे र बंद कर तुझी शाळेची. हे बघ, माझी नाच शाळेत जाणार नाही, सांगू ठेवतो तुला. या ज्योतिराव, या या. बकुळा, हे बकुळा, ज्योतिराव आलेत आपल्या सोनूला साळेत घेऊन जायला. बाबा, हो बाबा. बाबा कुठे आहेत? सोनू कुठे आहे बाबा? अरे म्या तिला गोरामाग जाया सांगितलं होतं. असेल तिकडं पांदीच्या वाटाला. अव, मला असं वाटतं बघा, तिच्या बी मनात नसेल शाळेत जायचं. गेली असेल बघा खेळाय ती. ज्योतिराव, मी सोनूला घेऊन शाळेत येतो. मी दिलेला शब्द पाळणार. मी बघतो, हिथंच कुठेतरी घाबरून बसली असेल. मी तिला घेऊन येतो. ठीक आहे, उद्या पाठवा. आणि आधी तिला शोधा, कुठे ते बघा. आम्ही येतो.
अजून कसे आले नाही ते काय करू. सासूबाई सासूबाई मी निघते शाळेला जायला. उशीर बी होतोय ना. मी येते. अगं ऐकलेच सुनबाई ज्योतीला येऊ दे तरी. गावात जायचं तर मग जावा की त्याच्या संग. मुली शाळेत यायला निघाल्या असतील ना आणि मी उशिरा पोचले तर तर बरं नाही दिसणार हो. आणि त्यात आज जर भवाळकर आले ना तर पहिले मला बोलतील हेच शिकवलं होतं का तुला म्हणून. त्यापेक्षा मी जाते शाळेत आणि हे भेटतील ना मला वाटेत. हा येते मी. गोंद्या माळ्याची सून आली बघा. मागे फिर. जगबुडी होणार. प्रलय येणार प्रलय. कारण ही पिढा निघाली शाळेला. जशी आलीस तशी मागे फिर, नाहीतर ठेचून मारू. जय शिवराय. आपण सर्वजण जो भरभरून प्रतिसाद देत आहे त्याबद्दल आपलं सर्वांचं मनापासून आभार. आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की एपिसोड संपूर्ण पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या एपिसोडची लिंक शेअर करा. त्याचबरोबर आपल्यापैकी अनेकांनी ही मालिका सुरू राहावी यासाठी आर्थिक योगदान देण्याची भावना व्यक्त केली होती आणि आपण सर्वांच्या भावनेचा आदर करून खाली एपिसोडच्या कमेंट सेक्शनमध्ये पेमेंट गेटवेची लिंक आपण दिलेली आहे. QR कोड दिलेला आहे. यावर क्लिक करून आपल्याला जे काही स्वेच्छेनं योगदान द्यायचं आहे ते आपण देऊ शकता. कारण मालिका ही आता महाराष्ट्राची आहे आणि हा जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी आपणा सर्वांच्या सहकार्याची ही नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे आपल्या भावनेचा आदर करून ही गोष्ट आपण केलेली आहे. आपणा सर्वांना विनंती आहे पुन्हा एकदा एपिसोड संपूर्ण पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या एपिसोडची लिंक पाठवा, जेणेकरून सावित्रीमाईंचा आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा जो इतिहास आहे हा पुढच्या पिढीच्या मनावर कोरला जाईल, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचेल. जय शिवराय. माझ्या मालकाचं स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणार. ही सावित्री शाळेत शिकवायला जाणार म्हणजे जाणार.